श्री गणेशाय नमः। ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुमची गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासु अवधारी जोजी समचरण सरोजं सांद्रनीनाबुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अध्याय 10 विभूती योग। येथ विभूती प्रतिविभूती प्रस्तुत अर्जुना सांगी जयती ते विदग्धारी सवृत्ती म्हणे पैल कथा। जेथ विभूती प्रतिविभूती प्रस्तुत अर्जुना सांगी जेते। गीतेच्या उत्तरकांडावरील व्याख्यानास सुरुवात करण्यापूर्वी श्री ज्ञानदेव आपल्या गुरूंना संस्कृत प्रचुर शब्दांनी नमन करतात। प्रथमतः श्री निवृत्तीनाथांचे आध्यात्मिक स्वरूप, नंतर त्यांचे सामर्थ्य व अवर्णनीय महिमान सांगून गीतारूपी ठेवा आपणास प्राप्त झाला हे श्री गुरूंच्या कृपेचे फळ आहे असे सांगतात। आतापर्यंतच्या 9 अध्यायातील विषय सूत्र रूपाने सांगून 9वा अध्याय तर अवर्णनीय व अनिर्वाच्य असा आहे, परंतु निवृत्तीनाथांच्या कृपेमुळे मी त्याचा अनुवाद करू शकलो व माझे मराठीतील प्रतिपादन मूळ संस्कृत गीतेच्या तोडीचे आहे असे ज्ञानदेवांनी नम्रतेचे पण आत्मविश्वासाचे उद्गार काढले आहेत। भगवंताच्या बोलण्याचा ज्ञानदेव खालील प्रमाणे अनुवाद करतात। श्री कृष्ण अर्जुनाला म्हणाले, तुझी ऐकण्याची आस्था व प्रेम पाहून तुझ्या हिताचे आणखी सांगावे असे मला वाटते। तुझ्यावरील माझे जे प्रेम आहे त्यामुळे मला तर त्यात विशेष आनंद मिळतो। तुझ्या लक्षात असू दे की येथे जो मी तुझ्या पुढे उभा आहे तेवढाच मी मर्यादित नसून सर्व विश्वाच्या आकाराने मीच आहे। हे समजणं जरा कठीण आहे बरं। प्रत्यक्ष सर्वज्ञ वेद, मोठमोठे ऋषी, देव यांना माझ्या यथार्थ स्वरूपाचा मी कोण, मी केवढा आणि मी केव्हा उत्पन्न झालो असा निर्णय करता आला नाही, कारण तेच मुळात माझ्यापासून उत्पन्न झाले आहेत। पोटातल्या गर्भाला आईचे वय कसे कळेल? मात्र इंद्रियांद्वारा बाहेर धावणारी वृत्ती अंतर्मुख करून तिन्ही देहांचा विचाराने निराश करून जे पंचमहाभूतांच्या माथ्यावर चढतो त्याला माझे अनादि व लोक महेश्वर स्वरूप अनुभवाला येते व तो सर्व संकल्पांपासून मुक्त होतो। भिन्न भिन्न प्राण्यांमध्ये प्रकृतीनुसार असणारे बुद्धी, ज्ञान वगैरे विकार माझाच विस्तार आहे। एका लहान बीजापासून बुंधा, फांद्या, पाने, फुले असणारा वृक्ष विस्तार पावतो तसा मी एकटाच असतो, पण माझ्यापासून व्यासादी 7 ऋषी, 4 मनु, लोकपाळ उत्पन्न झाले। ब्रह्मदेवापासून मुंगींपर्यंत सर्व विश्वात मीच व्यापून राहिलो आहे। मी माझ्या विभूती व त्यांनी व्याप्त सर्व विश्व हे सर्व एकच आहे असा ऐक्याचा अनुभव येणे हा अभेद भक्ती योग आहे। असे भक्त जे जे भेटे भूत ते ते भगवंत असे समजून त्रैलोक्यात भक्ती प्रेमाने संचार करीत असतात।
अशा भक्तांची एकमेकांशी गाठ पडली तर त्यांच्या आनंदाला सीमा राहत नाही. ते देहभान विसरून जातात. रात्र अथवा दिवस यांचे भानही त्यांच्या ठिकाणी राहत नाही. ते देहभानाला विसरून माझेच जगाला कथन करीत असतात. भक्तांच्या या कीर्तनात जगाचे मोठे कार्य होते. स्वर्ग, मोक्ष इत्यादी सुखांकडे या भक्तांनी केव्हाच पाठ फिरवलेली असते व माझे प्रेमसुख प्राप्त करून घेतलेले असते. पण त्यांच्या मनाचा मोठेपणा असा की हे आपण कमावले असताही भगवंतांनी ते आम्हाला दिले असे जगतात प्रसिद्ध करतात. मी फक्त ते वाढीला लावून त्याचा क्षेम करतो, कारण माझ्या घरी अशा प्रेमळ भक्तांची कमतरता आहे. स्वर्ग व मोक्ष मिळावे म्हणून पुष्कळ माझ्याकडे येतात. त्यांना त्या त्या गोष्टी देऊन वाटेला लावतो, परंतु माझ्या जवळचे जे खरे सुख आहे ते मी या प्रेमळांच्या करिता राखून ठेवतो. अज्ञान रात्रीतून माझे भक्त चालत असताना ज्ञानाची मशाल हातात घेऊन त्यांच्या पुढे मशालजी होऊन मी चालतो व त्यांना ज्ञान प्रकाश देतो. श्रीकृष्णाच्या या उपदेशामुळे अर्जुनाला आत्मज्ञानरूपी नवजन्मच प्राप्त झाला. आपल्या आयुष्याची आज सफलता झाली असे त्याला वाटू लागले. श्रीकृष्ण तो सखा समजत होता, त्याच्याऐवजी त्याला तो आता परब्रह्म परमधाम दिसू लागला. त्याच्या पायापाशी उभे राहण्याचीही आपली योग्यता नाही हे त्याला पटले. आपल्या भाग्याचे तो वर्णन करू लागला. आजपर्यंत मोठमोठ्या ऋषींच्या मुखातून तुझे हे वर्णन मी ऐकले होते, पण त्यावेळी त्या बोलण्याची माझ्याकडून उपेक्षा झाली. पण आज तुम्ही माझ्यावर कृपा केली म्हणून त्याच बोलण्याचा खरेपणा पटला व मला अनुभवही आला. जीवाला बुद्धीच्या सामर्थ्यावर तुझे ज्ञान केव्हाच होणार नाही. जर तूच कृपाळूपणाने सांगितलेस तर हे शक्य आहे. तुझ्या दिव्य शक्तीने प्राप्त असलेल्या मुख्य मुख्य नामांकित विभूती माझ्या लक्षात राहतील अशा सांग. सर्वच तू आहेस हे जरी खरे असले तरी चिंतनाकरिता परिमित विभूतीच पाहिजे. पूर्वी 7व्या आणि 9व्या अध्यायात विभूती जरी सांगितल्या आहेत तरी त्या पुन्हा मला ऐकाव्याशा वाटतात, कारण त्यात माझी आवड आहे. आवडीचा येत कश्चित विषय पुन्हा पुन्हा सेवन करावासा वाटतो. मग हे तर जन्ममरण घालविणारे गोड अमृत आहे. शिवाय तुझ्या मुखातून येत असल्यामुळे ते मूर्तिमंत नाद ब्रह्मच आहे. अर्जुनाच्या बोलण्याने भगवानही संतुष्ट होऊन म्हणाले की आपल्या अंगावर किती केस आहेत याची जशी गणना करता येत नाही, त्याप्रमाणे माझ्या विभूतींना मोजदाद नाही. अनंत असणारे आकाश हे जेथे माझ्या पोटात सामावले त्या माझी व्याप्ती केवढी असली पाहिजे असे म्हणून सर्वांच्या अंतर्यामी असणाऱ्या आत्म्यापासून सुरुवात करून भगवंतांनी अर्जुनाला मुख्य मुख्य अशा विभूती सांगितल्या. त्याचा अनुवाद करून स्पष्टीकरणार्थ ज्ञानदेव म्हणतात, झाडांच्या फांद्या, फुले, फळे ही सर्व एकाच वेळी हस्तगत व्हावी असे वाटत असेल तर त्या झाडाचे एक मूळच उपटून हातात घेतले पाहिजे. तसे माझ्या वेगवेगळ्या विभूती सांगेन म्हटले तर हजारो जन्म देखील अपुरे पडतील. आम्ही सांगणार किती व तू ऐकणार तरी किती. वर्माची गोष्ट लक्षात ठेव की सर्व प्राणीमात्रांचे बीज मी आहे व संपूर्ण विश्व त्याचाच विस्तार आहे. म्हणून लहान मोठा, सामान्य विशेष अशा आपल्या बुद्धीतील भेदांचा कलंक त्या शुद्ध स्वरूपाला लावू नको. श्रीकृष्णांनी भेदाच्या द्वारा विभूती सांगून हा अभेद भाव शेवटी सांगितला. तो अर्जुनाच्या मनाला पटून सर्व विश्व भगवंताच्या स्वरूपाने भरले आहे असे त्याला वाटू लागले. हा अंतःकरणातील अनुभव बाह्य चर्म चक्षुंना दिसावा अशी अचाट इच्छा त्यास उत्पन्न झाली. त्याचे दैवच मोठे. संपूर्ण परब्रह्म हातावर उदक सोडून दान दिल्याप्रमाणे त्याला प्राप्त झाले होते, म्हणून त्याची इच्छा पूर्ण होण्यास काय अवकाश होता. बिचारा दुर्दैवी धृतराष्ट्रावर याचा यत्किंचितही परिणाम झाला नाही. तो बाहेर जसा आंधळा तसा आतही आंधळाच राहिला. संजयाला त्याची कीव येत होती. अशा दोन प्रसंगांचे सुंदर चित्रण करून ज्ञानदेवांनी
हा अध्याय संपविला आहे. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विभूतियोगो नाम 10मोऽध्यायः. श्री सच्चिदानन्दार्पणमस्तु.